बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की भिजवलेले बदाम खा किंवा रात्री बदाम भिजवा आणि सकाळी खा. पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का की बदाम जे असतात ते भिजवलेच का पाहिजेत किंवा कोरडे बदाम का कोणी ॲडवाईस करत नाही आणि भिजवल्यावर नेमकं त्या बदामामध्ये काय असे बदल होतात की ते बॉडीसाठी इफेक्टिव्ह असतात? खरं तर याचंच रिझन आज आपण समजून घेणार आहोत. सकाळी भिजवलेले बदाम पचायला सोपे होतात. बदामाच्या वर ब्राऊन स्किन जी असते, साल जी असते, त्या सालीमध्ये टॅनिन्स नावाचा एक घटक असतं, त्यामुळे आपल्या बॉडीला बदामातील काही पोषक घटक पूर्णपणे मिळत नाहीत. रात्रभर बदाम भिजवले की साल मऊ होते आणि ती काढायला सोपी जाते. साल काढून बदाम खाल्लं तर आपल्या बॉडीला त्यातले न्यूट्रिएंट्स चांगल्या प्रकारे मिळतात, म्हणून भिजवलेले बदाम खाणं जास्त फायदेशीर आहे. सो हे आहे फर्स्ट रिझन. नंतर ब्रेन फंक्शनसाठी बदाम खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असतात. हे ब्रेन सेल्सला प्रोटेक्ट करतात, म्हणूनच लहान मुलांना आणि अभ्यास करणाऱ्यांना बदाम खायला सांगतात. रेग्युलर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे मेमरी, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी हेल्प होते, त्यामुळे बदामाला ब्रेन फूड असं म्हणतात. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, स्किनसाठी चांगलं आहे. व्हिटॅमिन ई हे स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते स्किन सेल्सला डॅमेजपासून प्रोटेक्ट करतं. रेग्युलर बदाम खाल्ल्यामुळे स्किन हेल्दियर आणि ग्लोईंग दिसू शकते. एजिंग प्रोसेस जी आहे ती थोड्याफार प्रमाणात स्लो होऊ शकते. नेक्स्ट, डायजेशन सुधारतं, म्हणजेच पचन सुधारतं. भिजवल्यानंतर बदाम डायजेशनसाठी एकदम परफेक्ट होतात, त्यामुळे हेवीनेस कमी वाटतो किंवा आपल्या बॉडीला जे पोषक घटक जे असतात ते चांगल्या प्रकारे यामुळे मिळतात. नंतर हार्ट हेल्थसाठी सुद्धा बदाम खूप फायदेशीर आहेत. बदामामधले हेल्दी फॅट्स बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हेल्प करतात. मॉडरेट प्रमाणात बदाम खाणं हार्टसाठी खूप 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 चांगलं मानलं जातं. आता महत्त्वाचा प्रश्न, किती खायचे? आता चांगले आहेत, बेनिफिट्स आहेत म्हणून रोज 10-12 खायची गरज नाही आहे. डेली फक्त 4 ते 6 तुम्हाला खायचे आहेत, इतके इनफ असतात. जास्त खाल्ल्यामुळे त्याचा फायदा जास्त होतो असं काही नसतं. आता एक गोष्ट आधी समजून घ्या, बदाम भिजवल्यानंतर त्यातले काही एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात, म्हणजेच जागे होतात. म्हणजेच बदाम जागे होतात आणि जास्त इझिली डायजेस्ट होतात आणि सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही ते खाल्ले तर त्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे मिळतो.